आजपासून पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दौरा. पंतप्रधानांच्या हस्ते आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचेही उद्घाटन. पंतप्रधानांचा आज वर्ध्यानंतर अमरावती दौरा. पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ. वर्ध्यामध्ये शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पोस्टरनं हे लक्ष वेधलं. हे आपल्यासाठी अशक्य आहे का? पोस्टरमधून मोदींना प्रश्न विचारला. 24 आणि 25 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा. अमित शहा संभाजीनगरमध्ये येणार. विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक. फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव उपस्थित राहणार. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. जागेचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन. महाराष्ट्रातील 15 ते 20 जागांवर ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्ष आग्रही. यावर सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार, सूत्रांची माहिती. तर काँग्रेससोबत आज संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार. 100% मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष आणि नेता मोठा वाटत असतो, त्यामध्ये गैर काय? थोरातांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात यांनी इच्छा व्यक्त केली, मात्र शेवटी निर्णय राहुल गांधी घेतील. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सगळ्या 6 विधानसभा जागा काँग्रेस लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. असं असेल तर ठाकरे गटही सगळ्या 288 जागा लढवणार. किशोरी पेडणेकरांचा इशारा. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 4-5 दिवसात जाहीर केला जाईल. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीचे नेते जागा वाटप जाहीर करतील, शिरसाट यांचं वक्तव्य. महायुती सोडून तिसऱ्या आघाडीत आलो तर जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही. बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली. पुण्यामध्ये काल तिसऱ्या आघाडीबाबत बैठक. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंची परिवर्तन महाशक्तीची घोषणा. 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार. राजू शेट्टी यांची माहिती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश. संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. काही दिवसांपूर्वीच संजय पांडेंनी अंधेरीमधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेची परिवर्तन यात्रा. 25 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबर दरम्यान ही परिवर्तन यात्रा निघेल. शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयावर मनसेची यात्रा. रुपाली चाकणकर स्वतः आधी शरद पवार गटात होत्या, आता अजित पवार गटात आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःकडे पाहावं, दुसऱ्याच्या घरात डोकावू नये. टीका करणाऱ्या चाकणकरांना खडसेंचा सल्ला. अजित पवारांनी सासूबाईंना 1999ला उमेदवारी दिली, तेव्हापासून अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत आपण आहोत. एकनाथ खडसेंचा अभ्यास कमी पडतो. रुपाली चाकणकर यांचा पलटवार. पोलिसांना 1 दिवस सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. हिंदू त्यांची ताकद मुस्लिमांना दाखवून देतील. दुसऱ्या दिवसाची सकाळ कोण पाहतं बघूया. नितेश राणेंचं पुन्हा मुस्लिमांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य. अजित पवार यांनी तक्रार केली का? कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही. नितेश राणे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करतायत. त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. ते यापुढे काळजी घेतील. फडणवीसांकडून नितेश राणेंची पाठराखण. जालन्यामध्ये 1.5 किलोमीटर अंतरावर 3 उपोषणं. अंतरवाली, सराटी गाव आणि वेसबंदी आरक्षणाचा केंद्रबिंदू. ओबीसी समाजाची 2 आणि मराठा समाजाचं 1 आंदोलन सुरू. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगेंचा नकार. पोस्टर फाडणं हा बालिशपणा, जनता त्यांना धडा शिकवेल. वांद्र्यातील पोस्टर वॉरवर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. 1911चा हैदराबाद गॅझेट ग्राह्य असेल तर राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी केला? लक्ष्मण हाकेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का? हाकेंची टीका. पंढरपूर इथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस.
अजूनही शासनाकडून निर्णय नाही। आज संध्याकाळी राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते, पदाधिकारी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी बैठक होणार। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संदर्भात नेमलेल्या जेपीसी बैठकीत खडाजंगी। महाराष्ट्रातील भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या प्रश्नावर संजय सिंग यांनी केलेल्या टिप्पणीनं कुलकर्णी संतापल्या। वांद्रे परिसरात वर्षा गायकवाडांच्या ईदचे शुभेच्छा देणारे बॅनर्स, झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स फाडल्याचा काँग्रेसचा आरोप। वांद्रे पूर्व भागामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि म्हणून गुंडगिरी सुरू, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे ईदच्या शुभेच्छा देणारे फलक फाडल्यामुळे वांद्रे परिसरात राजकीय तणाव। झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा प्रत्यक्षदर्शी नूर मोहम्मद इद्रेसी यांचा आरोप। पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी। ईद निमित्त खेडमधून काढलेल्या रॅलीमध्ये काही अज्ञात लोकांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला होता। विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करावी, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना। अहमदनगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 40 रुपये किलो भाव। पुढच्या काही आठवड्यात पुन्हा कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पुण्यामध्ये गेल्या 11 दिवसांपासून सारथीच्या विद्यार्थ्यांचा बेमुदत साखळी उपोषण। बार्टीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप आम्हालाही द्या, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकणातले आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। कोकणातले स्थानिक मुद्दे, मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात उपोषण। निधी वाटपात होणारा दुजाभाव बंद करा, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाचं नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात। गरुड मंडपातील लाकडी रूपकाम बदललं जाणार। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी सहआरोपी चेतन पाटील याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी कल्याण न्यायालयात एसआयटीकडून 500हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपी अक्षय शिंदेवर बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळी 2 आरोपपत्र दाखल। अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यूच्या 3 तास आधीच्या सीसीटीव्ही समोर, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा, आमदार अमोल मेटकरी आणि मनसेची ही मागणी। आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेचा पोलीस सेवेचा राजीनामा, फेसबुकवर पोस्ट करत राजीनाम्याची माहिती। 18 वर्ष पोलीस सेवा दिल्यानंतर लांडेंचा राजीनामा। संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। संजय शिरसाट यांचं सिडको कार्यालयामध्ये जोरदार स्वागत। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले। मुंबईमध्ये सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली। सलमान खानचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षेत वाढ। नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळाकडून 36 वर्षांपासून गणपतीची स्थापना, मंडळानं अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती साकारली। हा गणेशोत्सव एबीपी माझानं दाखवल्याबद्दल मंडळानं एबीपी माझाचेही आभार मानले। सांगलीमध्ये 1.5 वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पालिकेचं भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष। महापालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। भाईंदरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्कार, 14 सप्टेंबरची घटना। बलात्कार करणाऱ्याला भाईंदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कोल्हापूरमध्ये गावगुंडांची पोलिसांवर दादागिरी, हातामध्ये दगड घेऊन गावगुंडांनी पोलिसांवर दगड उगारला। धमकावणाऱ्या 2 अल्पवयीन गावगुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीडमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींच्या घरावर छापे, शस्त्रसाठा जप्त तर आरोपींनाही अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बारामतीमध्ये मंदिरात चोरी करणाऱ्या 3घांना अटक, आरोपींकडून 107 वर्ष जुनी मूर्ती, मंदिरातील देवीचे मुकुट आणि मंदिरातल्या वस्तू जप्त। आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराच्या लाडवाच्या प्रसादात चरबी आणि माशाचं तेल असल्याचं समोर आलंय। लॅबच्या अहवालात स्पष्ट झालंय। जिओची सेवा मंगळवारी 2 तास ठप्प झाल्यानं कंपनीकडून ग्राहकांना भरपाई मिळणार। 2 दिवस अनलिमिटेड प्लॅन लागू करणार। काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शहांचा घणाघात। काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस एक साथ, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद।
जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन आम्ही दिलं असून ते पूर्ण करू। त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मतदानाचे सगळे विक्रम मोडीत काढावेत। श्रीनगरच्या शेरे काश्मीर स्टेडियममध्ये आयोजित रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रकाशित केला जाहीरनामा। 20 कलमी जाहीरनाम्यात भाजपनं अनेक आश्वासनं दिली। आर्जीकर कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ टीएमसीचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला। ही चिंतेची बाब आहे आमच्या सरकारी धोरणाविरोधात आम्ही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे। अमेरिकेनं काढलेल्या समन्सवर परराष्ट्र मंत्रालयाची बाजू मांडताना अरिंदम बागची यांची प्रतिक्रिया। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणी संप मागे घेण्यास डॉक्टरांचा नकार। चर्चेवर समाधानी नसल्याची डॉक्टरांची माहिती। बंगाल मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई। आर्जीकर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची नोंदणी रद्द केली। घोष सीबीआयच्या ताब्यात असून त्यांच्यावरती गंभीर आरोप लावण्यात आले। खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेतील एका न्यायालयाचं भारत सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना समन्स। 21 दिवसांमध्ये समन्सला उत्तर द्यावं लागणार। लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर आणि वॉकी टॉकीमध्ये झालेल्या स्फोटात इस्रायलचा हात। हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाह याचा आरोप। इस्रायलचा बदला घेणार असल्याचंही स्पष्ट केलं। बांगलादेश विरुद्धच्या चेन्नईतल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवशी भारताचा 6 बाद 339 धावा। शतकवीर आर अश्विनची रवींद्र जडेजासोबत 7व्या विकेटसाठी विक्रमी 195 धावांची भागीदारी। अश्विन 102 आणि रवींद्र जडेजा 86 धावांवर नाबाद। यशस्वी जयस्वालनं बांगलादेश विरुद्ध खेळताना 89 वर्षांचा विक्रम मोडीत काढला। मायदेशात पहिल्या 10 डावात 750हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील यशस्वी पहिला फलंदाज। यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडियाचा जॉर्ज हेडलीच्या नावावर होता। भारताचा प्रख्यात गोलंदाज आर अश्विननं 8व्या क्रमांकावर खेळायला येत दमदार शतक ठोकलं। टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 20 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा एकमेव खेळाडू। अश्विननं 108 चेंडूमध्ये 6वं शतक पूर्ण केलं। बांगलादेश विरुद्ध चेन्नई कसोटीमध्ये 19वी धाव घेताच ऋषभ पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या। अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज। यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं हा विक्रम केलेला होता। चुकीचा मराठी शब्द उच्चारल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ पोस्ट करून आपली चूक सुधारली। काही दिवसांपूर्वी कचरा करणार नाही असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यात कचरा शब्दाचा उच्चार त्यांनी चुकीचा केला होता। त्यांनी चूक सुधारली। गुगल कंपनीकडून काही इनएक्टिव्ह गुगल खाती बंद होण्याची शक्यता। ज्यांनी आजपर्यंत आपलं गुगल खातं सक्रिय केलं नाही त्यांचे जीमेल अकाउंट गुगल आजपासून डिलीट करण्याची प्रोसेस सुरू करू शकतो। सुपरस्टार रजनीकांतच्या लोकेश कनकराज दिग्दर्शित कुली चित्रपटातील नागार्जुनला खतरनाक लुक लीक। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। व्हिडिओमध्ये नागार्जुन एका माणसाला मारताना दिसतोय। 12वी फेल चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मैसी द साबरमती रिपोर्टमधून पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार। गोध्रा हत्याकांडावर आधारित हा चित्रपट 15 नोव्हेंबरला देशभरामध्ये प्रदर्शित केला जाईल। साऊथ सुपरस्टार सूर्या आणि बॉबी देओल अभिनीत कंगुआ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर। 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार। जपानी निर्मात्यांनी तयार केलेला रामायण हा अॅनिमेशनपट 31 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होणार। अरुण गोविल अमरीश पुरी यांनी राम आणि रावणाला आवाज दिलाय। 18 ऑक्टोबरला हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि इंग्रजीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।